शरणं मञ्जुलचरणं मम गुरु शरणं मृदुलचरणं मृदुलचरणं अनुग्रहशरणं मधुरचरणं सदा नमामि सद्गुरुचरणं सदा नमामि शीतलचरणं कोमलचरणं मञ्जुलचरणं मम गुरुचरणं शीतलचरणं कोमलचरणं मञ्जुलचरणं मम गुरुचरणं सदा नमामि सद्गुरुचरणं सदा स्मरामि शीतलचरणं कोमलचरणं सद्गुरुचरणं मम गुरुचरणं शीतलचरणं कोमलचरणं सद्गुरुचरणं अनुग्रहशरणं सर्वांनी बसून घ्यायचं आहे. राम 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 चला राम भोले भोले बाबा भोलेनाथ भोलेनाथ भोले बाबा भोलेनाथ भोले बाबा भोलेनाथ राम 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 ट्रबल थोड़ा कमी राम राम भोलेनाथ भोलेनाथ भोले भोले भोलेनाथ गेंद्या भोले बाबा भोलेनाथ भोले बाबा भोलेनाथ ट्रबल कमी बास थोडा जास्त बास वाढवायचं राम राम भोले बाबा भोलेनाथ वा भोले बाबा भोलेनाथ 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 भोलेनाथ
कृष्ण भगवान की जय. हॅलो 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 हॅलो. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहे पूजाति विषयोपभोगरचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण हविधि श्रोत्राणि सर्वांकरो गिरि यज्ञत् कर्म करोमि तद्दखिलं शम्भो तवाराधनं शम्भो तवाराधनं. त्या मध्ये पडतं मध्ये खाली नेबर जागा आहे पडलं तर ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जयांचे केलिया स्मरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मारुतयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या महादेवाच्या कथेचा 4था दिवस घड्या. आपण नेहमी शरण्यामध्ये सुरू झालेली ही देवादिदेव महादेवाची कथा शौनक मुनी आणि 88,000 शिष्य रोमहर्षण सूतजींकडून श्रवण करत आहेत. या कथेमध्ये सुरुवातीला आपण कथा महात्म्य बघितलं. नंतर देवादिदेव महादेवाने नर्मदा मैया आणि गंगा मैयेला दिलेले वरदान बघितले. पुढे जाऊन भगवान कुबेराला म्हणजेच दृढमतीला गुणणी दिलाच. कुबेर बनवण्याची कथा आपण श्रवण केली. का तर ह्या सगळ्यांनी देवादिदेव महादेवाची सेवा केली होती. आई, आता बसलेल्यापैकी सर्वांना एक प्रश्न निर्माण होईल की महाराज, या देवादिदेव महादेवाची सेवा नक्की कशी करायची? या देवाला काय आवडतं? तर ऐका आई, या देवाला विभूती आवडते. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळे, स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळे.
भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी शिवपाठाच्या अमृतधारा मुखी निघे ओवी ठेवी हृदयी प्रभू नामाची भरुनी या झोळी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी शिवपाठाच्या अमृतधारा मुखी निघे ओवी ठेवी हृदयी प्रभू नामाची भरुनी या जोळी भस्मले मुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी ओम नमः शिवाय 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 राष्ट्र संत जना ब्रह्मऋषी जनार्दन स्वामी महाराज की जय आई या विश्वाच्या पाठीवर महादेवाचे अनेक भक्त होऊन गेले गड्या बर का त्यामध्ये नाव घ्यायचं ठरवलं तर बघा किती पुण्यवान आपण आहोत ज्या नाशिक नगरीमध्ये राहतो याच नगरीच्या जवळ विश्वातलं 8व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर भगवान आहे हो त्या त्र्यंबकेश्वराच्या पाठीमागे ब्रह्मगिरी पर्वत आहे ज्या पर्वताकडे बघितलं ना तर यमाच्या काळजाचा ठोका चुकतो असा ब्रह्मगिरी पर्वत दृष्टी पडता ब्रह्मगिरी तयानसे यमपुरी त्या ब्रह्मगिरी पर्वतावरून प्रसन्न झालेली गौतमी गंगा नुसतं त्या गंगेचं नाव घेतलं तर विश्वामधले सगळ्या दोषांचं हरण होऊन जातं वाची म्हणता गंगा गंगा वाची म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाची म्हणता गंगा गंगा दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी सकळ दोष जाती ओम नमः शिवाय सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दयान दयान पुणे दयानाही यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी 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 किती भाग्यवान आहोत आहे आपण त्या ब्रह्मगिरी पर्वताच्या जवळ आपण राहतो त्याच ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याला लखन महाराज
त्याच ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याला विश्वातलं 8वं क्रमांकाचं ज्योतिर्लिंग. आणि आई याच्या पुढे जाऊन सांगू, त्याच महादेवाचा अवतार माझे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सुद्धा त्याच ब्रह्मगिरीच्या पायथ्याला होय की नाही पवार महाराज? धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. क्या बात. धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून, शिवे अवतार धरून. काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून. केले अवतार पावन. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, आज बे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, पावन, पावन. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. आई बघा ना किती भाग्यवान आपण आहे ना, किती भाग्यवान आहे. आपल्याजवळ प्रभू रामचंद्रांची पंचवटी, ज्या परिसरामध्ये प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण भैयांनी वास्तव्य केलं, त्या परिसरामध्ये आपण वास्तव्यास आहोत. अजून पुढे जाऊ, आपण त्या त्र्यंबकेश्वराच्या सान्निध्यात आहोत, कुशीत आहोत. अजून पुढे जाऊ, आपण विश्वगुरु निवृत्तीनाथाच्या सान्निध्यात आहोत. अजून पुढे जाऊ, आपण सर्व तीर्थ टाकेद की या महाराष्ट्राला सांगून जावं भक्ती कशी करावी. संतांनी सांगू नये, कथाकारांनी सांगू नये, कीर्तनकारांनी सांगू नये, तर जटायू नावाच्या एका पक्षाने सांगावं की देवाची भक्ती कशी करावी. स्वतःचे पंख तुटले तरी सुद्धा भक्ती सोडली नाही. जटायू काकांच्या टाकीत जवळ आपण राहतो. ज्या नाशिकमध्ये 12 वर्षानंतर महाकुंभ पर्व येतो, त्या नाशिकमध्ये आपण राहतो. किती भाग्यवान आहे. आणि अजून एक पुढचं भाग्य सांगू तुम्हाला, 3.5 शक्तिपीठांपैकी आहे ना. गडावर जायचं, तुम्हाला जायचं का गडावर? महाराज आपली गाडी 2 मिनिटं गडावर घ्या. सगळ्यांनी टाळी वाजून साथ करायची. तू सावरी अंबाबाई गा देवी, तू सावरी अंबाबाई गा देवी, तू सावरी अंबाबाई गा देवी, तू सावरी अंबाबाई गा देवी. पुण्या राजाला पावली गा देवी, पुण्या भक्ताला पावली गा देवी, पुण्या राजाला पावली ग देवी, पुण्या भक्ताला पावली ग देवी. खडकाचा आसन गा देवी, तुझं वाघात बसन गा देवी, तुझं खडकाचं आसन ग देवी, तुझं वाघात बसन ग देवी. गडपायराला शोभा गा देवी, गडपायराला शोभा गा देवी, गडपायराला शोभा ग देवी, गडपायराला शोभा ग देवी. एकटी बाळ
आले का गडावरून आले? बघा किती भाग्यवान आहे ना आपण. आई सप्तशृंगी मातेच्या त्या कुशीमध्ये आपण राहतो. चला अजून थोडं पुढं चला. पुढं गेल्यानंतर आई रेणुका मातेच्या कुशीमध्ये आपण राहतो. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हा त्या माईचं लेकरू आहे बरं का मी. अगदी जन्माला आल्यापासून आई रेणुका मातेनं आमच्यावर कृपा करावी. आई एक गोष्ट सांगून जाईल. आम्ही चांदवडचे लोक, आमच्या चांदवडचं नाक म्हणजे आई रेणुका माता. कल्पवृक्ष कशाला म्हणतात माहितीये का आई? ज्या वृक्षाच्या खाली बसून कल्पना करावी फक्त. आई मला हे पाहिजे बस. आईने ते पुरवावं. त्या आई रेणुका मातेचे लेकर आम्ही. त्या आई रेणुका मातेचे लेकर. त्या रेणुका मातेच्या कुशीमध्ये जन्माला आलो. त्या रेणुका मातेच्या कुशीमध्ये आम्ही वाढलो. त्या रेणुका मातेच्या कुशीमध्ये आम्ही मोठे झालो. आणि त्याच रेणुका मातेच्या आशीर्वादाने आज आम्ही इथं आलो बस. हाकी सरशी नाही हाकी सरशी नाही वेगे धावत ये माई. वेगे धावत ये माई. आली तापल्या उन्हात नाही आणत म्हणत. आली तापल्या उन्हात नाही आणत म्हणत. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. बघा याच मुंबईला जाणाऱ्या रस्त्याकडून आपण प्रवासाला सुरुवात केली. सर्व तीर्थ टाके जवळून आणि सगळीकडून चौफेर फिरून आई रेणुका मातेचं दर्शन घेऊन पुन्हा त्याच रस्त्याने आपण नाशिक पर्यंत आलो. आई किती भाग्यवान हो आपण. किती भाग्यवान. ज्या नाशिक मध्ये वास्तव्य करतो ना त्या नाशिकच्या चौफेर देव आहे. चौफेर देव आहे. बघा नुसते देव नाहीये. ज्यांच्या कृपेने उद्धार होतो असे देव आहे. होय ना. बघा आई सप्तशृंगी मातेची कथा, आई रेणुका मातेची कथाही सांगितली असती पण देवी भागवत कथा चालू नाही आपली. आई हे 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 या महादेवाच्या या ग्रंथावर अर्पण करत येणार हे बेलपत्र याचं फार महत्व आहे. उद्या एकादशी, उद्या तोडू नका बर का. उद्या तोडू नका. ऐका. त्रिदळं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पाप संहारम्
बिल्वम शिवार्पणम. कळालं किती महत्व आहे. त्रिदळम त्रिगुणाकारम. हे आहे ना बेलपत्र, हे 3 पानांचं बेलपत्र. त्रिदळम त्रिगुणाकारम. 3 गुणाने अंकुरलेलं अंकाराचं आकाराचं ब्रह्म विष्णू आणि महेश्वरचा वास असणार, देवादिदेव महादेवाला अतिप्रिय असणार त्रिदळं त्रिगुणाकारम. त्रिनेत्रं च त्रियायुधं. देवादिदेव महादेवाला प्रिय असणार. त्रिनेत्र कोणाला? महादेवाला. त्याचं अतिप्रिय. मग त्रिजन्म पाप संहारम. 3 जन्माचं पाप संहार करणार. मागच्या 3 जन्माचं, हात सोडा, मागच्या 3 जन्माचं पापाचा नाश करणार. एक बिल्वम शिवार्पणम. एक बेलाचं पान भगवान महादेवाला अर्पण केल्यानंतर 3 जन्माचं पाप जळून जातं. एवढं बेलपत्र प्रिय आहे महादेवाला. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या क्या बात. आवडती बेलाची पान, आवडती बेलाची पान, आवडती बेलाची पान. हा शंकराला माझ्या, माझ्या माझ्या शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान, पान, आवडते बेलाचे पान, पान, आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा. पायात खडावा छान, पायात खडावा छान छान छान. बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. हर हर महादेव. जटेतून वाई धूळ धूळ गंगा, जटेतून आहे धुळ धुळ गंगा. जटेतून वाई धूळ धूळ गंगा, जटेतून वाहे धुळ धुळ गंगा. डोक्यावरचा नोबा छान डोक्यावरचा नोबा छान छान छान. आवडतं बेलाचं पान, पान आवडतं बेलाचं पान, पान आवडते 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 बेलाचे पान. बेलाचे आवडते बेलाचे पान. नम पार्वती पते हर हर महादेव महादेव की गोपाल कृष्ण भगवान की बघा, या महादेवाला हे बेलपत्र अतिप्रिय आहे. हे बेलपान सोमवारी जास्त वाहतात. ऐका बरं काय, हे बेलपान लोक सोमवारी जास्त वाहतात. आणि महत्वाचं सांगू का,
त्या दिवशी जसं बोललो, पापोहम पाप कर्माहम पापात्मक पाप संभवा. काय चुकून पाप होतंय. हे बेलपान सोमवारी जास्त वाहतो आपण आणि सोमवारी जास्त तोडतो. सोमवारी बेलपान तोडू नका. आणि आई अजून तुम्हाला सांगू, सोमवारी तोडू नका, एकादशीला तोडू नका, अमावस्येला तोडू नका. हे तुम्हाला सगळं माहिती, तुमची कथा ऐकून झाली टीव्हीवर. हा, पण याच्या पुढे जाऊन सांगू, ज्या झाडाचं बेलपान घेताय ना, ते झाड महादेवाचं अतिप्रिय आहे केदार महाराज. त्या झाडाला विचारल्याशिवाय घेऊ नका. अहो, बेलाच्या पानाचं महत्व इतकं आहे. काय म्हटलो मी? बेलाच्या पानाचं महत्व इतकं आहे, तर बेलाच्या झाडाचं किती असेल? ऐका बर का. ज्याने जीवनामध्ये बेलाचं झाड म्हणतोय, ज्याने जीवनामध्ये बेलाचं झाड लावलं, ऐका ह, सगळ्यात महत्वाची गोष्ट ऐका. ज्याने जीवनात बेलाचं झाड लावलं, त्याच्या अगोदरची महत्वाची गोष्ट अशी आहे की बेलाचं झाड सुद्धा माझा महादेव कोणाच्याही हातून लावून घेत नाही. ज्याने बेलाचं झाड लावलं सर्वप्रथम तो भाग्यवान आहे की त्याच्या हातून महादेवाने लावून घेतलं आणि मोठं केलं. त्याच्यावर विशेष कृपा महादेवाची आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो ऐका. ज्याने बेलाचं झाड लावलं, ज्याने बेलाचं झाड लावलं, त्याच्या 72 कुळांचा, त्याच्या 72 कुळांचा उद्धार होत असतो. 72 कुळांचा पूर्वीच्या, त्याच्या अगोदरचे जे 72 पूर्वज स्वर्गात गेले असतील, त्यांना सुख लागतं याने बेलाचं झाड लावलं म्हणून. कारण त्या झाडाला येणारे पानं उद्या महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण होणार आहे. ऐका, बेलाच्या झाडाचं महत्व सांगतो. बेलाच्या झाडाच्या खाली, बेलाच्या झाडाच्या बुडाजवळ दीपदान केलं, दीप प्रज्वलन केलं, दिवा लावला. काय म्हटलो मी? बेलाच्या झाडाच्या बुडाजवळ नुसता दिवा लावला तरी जो दिवा लावणारा व्यक्ती आहे त्याचं जीवन प्रकाशमान माझा महादेव करत असतोय. त्याच्या जीवनामध्ये सुखाची भरभराट करत असतोय. पुढे जाऊन सांगतो, बेलाच्या झाडाच्या मुळ्या, ह्या मुळ्यांना, आता तुम्ही म्हणाल महाराज मुळ्या दिसत नाही, पण आपल्याला माहिती ना झाड आहे, ज्या अर्थी झाड आहे त्या अर्थी खाली मुळ्या आहेत. बेलाच्या झाडाच्या मुळ्यांना दूध आणि गुळाचा नैवेद्य जर दाखवला, दूध आणि गुळाचा नैवेद्याचं महत्व काय? मग तो एक चमचा भरका दूध असाना आणि एक छोटासा बारीक मुंगी खायली एवढा गुळाचा खडाका असाना. कारण महादेव आपल्या भक्तांवर अतिप्रिय प्रेम करत असतोय. याची मोठी कथा आहे की त्याला गुळाचा आणि दुधाचा नैवेद्य का? गुळ कोणासाठी आणि दूध कोणासाठी? हा जो गुळ आहे आणि हे जे दूध आहे, महादेव महाविष्णूसाठी घेत असतो. महाविष्णू महादेवाच्या गळ्यामध्ये आहे वासुकी रूपाने, आणि या वासुकीसाठी तो गुळाचा आणि दुधाचा नैवेद्य आहे. बेलाच्या झाडाखाली अन्नदान जर केलं तर तो व्यक्ती अन्नधान्य परिपूर्ण होतो, त्याच्यावर अन्नपूर्णा माता प्रसन्न होत असते. बेलाचं महत्व सांगतोय.
ह्या बेलाच्या झाडाकडून त्याचं हे बेलाचं पत्र घेत असताना त्याला विचारायचंय, त्याला हात जोडायचे. अतिप्रिय महादेवाचं असणारं हे बेलाचं झाड, त्याला बेलपत्र तोडण्यासाठी शास्त्राने वेदांनी अनेक मंत्र सांगितले. अनेक मंत्र, एक मंत्र नाहीये, अनेक मंत्राच्या साहाय्याने आपण ते झाड, त्या झाडाकडून हे बेलाचं पान घेऊ शकतो. त्यामध्ये मध्वयम भद्वयम चैव प्रत्रयम चतुष्टयम नाली पग्नी कुराण आणि गुस्कम गारुडवेच 18 पुराणांमध्ये सांगितले बरं का. पण एकच सोपा मंत्र तुम्हाला सांगतो. या बेलाच्या झाडाकडून बेलाचं पान घेत असताना ओम सोहमाय नम, ओम ध्रुमाय नम. सोहम शक्ती कोण आहे मला माहित नाही देवा, त्या शक्तीला नमन करतो. आणि ध्रुमा एक तुला नमन करतो. मला हे बेलाचं पान दे महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी. बेलाचं पान देताना बेलाचं झाड नुसतं पान देत नाही तर तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देतंय. घेऊन जा माझ्या महादेवासाठी. आणि मग महादेवाकडे हे पान घेऊन गेल्याच्या नंतर आई, हे पान महादेवाला अर्पण करण्याची पद्धत आहे. आपल्या हाताची मृगमुखी करून बेलाचं पान महादेवाला व्हायचं. मग ही मृगमुखी कशी असते? हा आपला हात आहे आणि या हातातील हे 2 बोट आहेत. हे असे अंगठ्याजवळ घ्यायचे आणि करंगळी आणि तर्जनी हे 2 बोट अशी वर घ्यायचे. अनामिका आणि मध्यगा आणि अंगुष्ठा याच्यामध्ये ते असं पकडायचं. आता ते कसं दिसतंय? मृगमुखासारखं दिसतंय. आणि मग ह्या मृगमुखीने बेलाचं पान भगवान महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं. आणि शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर मंत्र अनेक आहे. स्त्रियांना ओम म्हणण्यासाठी परवानगी का नाही? बऱ्याच लोकांनी मला प्रयत्न केला, ओम नमः शिवाय आम्ही का म्हणू शकत नाही? म्हणू शकता ना, का नाही म्हणू शकत? ओम नमः शिवाय तुम्ही म्हणू शकता. पण प्रत्येक स्त्रीला भगवंताने एक देण दिलेली आहे. ती विश्वामध्ये पुरुषाला नाही, तो म्हणजे गर्भाशय. की ओम हा वेद मंत्र आहे. हे म्हणणं आज मान्य केलं असेल नसेल माहीत नाही, पण सायंटिस्ट सुद्धा मान्य करतील. ओम हा वेद मंत्र आहे. आणि वेद मंत्र जर स्त्रियांनी उच्चारण केलं तर गर्भाशयाचे आजार लागतात. गुरुचरित्र पारायण वाचत असताना त्याच्यात सुद्धा अनेक असे मंत्र आहे, त्याचं उच्चारण स्त्रियांनी करायचं नाही. मग आता त्याला पर्यायी मार्ग लोकांनी काढला की ते मराठीत काढलं, हिंदीत काढलं, संस्कृत बाजूला केलं. मग आता त्या माऊल्या ते वाचतात, कारण की प्रत्येकाला भक्ती करण्याचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही ओम म्हणू शकत नाही असं नाही, असं नाही. पण तो म्हटल्याने तुम्हाला त्रास आहे. एखादं म्हणाल मला त्रास झालाच चालेल, पण मी ओम म्हणाल महादेवाचं नाव घेईल, काय अडचण नाही. मग काय? श्री शिवाय नमः हा मंत्र रुद्राक्ष महात्म्यामध्ये आलेला आहे. आणि आता प्रचलित असणारा आदरणीय हरिभक्त परायण प्रदीपजी महाराज मिश्रा यांनी काही दिवसांपासून श्री शिवाय नमस्तुभ्यम असा मंत्र प्रचलित केला. काही अडचण नाही. त्याचा सरळ असा अर्थ आहे की हे देवादिदेव महादेवा, माझं तुला नमन आहे. तोही म्हणला तर काहीच अडचण नाही. म्हणायचा का सगळ्यांनी? म्हणायचा. तुम्ही टाळी वाजून साथ करा आणि मुखाने तुम्ही सुद्धा म्हणा, तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. इस महामंत्र को जपने से सारे गम. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय
शिवाय नमस्तुभ्यं तन मन पावन करने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं भवसी पार लगाने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं संकट सबकी हरने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं अकाल मृत्यु को हरने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं अकाल मृत्यु को हरने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं मोक्ष मुक्ति को देने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 चारों वेद पुराण भी बोले श्री शिवाय नमस्तुभ्यं ब्रह्मा विष्णु नारद बोले श्री शिवाय नमस्तुभ्यं मुरलीधर की मुरली बोले श्री शिवाय नमस्तुभ्यं अंगारी वासिपरा बोले श्री शिवाय नमस्तुभ्यं सुदर्शन जी महाराज बोले श्री शिवाय नमस्तुभ्यं शिवशक्ति परिवार बोले श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 श्री ब्रह्मांड रचाया श्री शिवाय नमस्तुभ्यं जिसका कोई पार न पाया श्री शिवाय नमस्तुभ्यं कण कण में शिव समाया श्री शिवाय नमस्तुभ्यं शिव ही शक्ति सब झूठी माया श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 श्री देवादिदेव महादेवाच्या मंत्राचा जाप करा, नामस्मरण करा. आहे एक वाक्य सांगू का? मी या व्यासपीठावर ज्या दिवशी बसलेलो असतो ना, लोकांच्या हृदयापर्यंत किती पोचतं मला माहित नाही, पण माझं प्रत्येक वाक्य माझ्या हृदयातूनच निघालेलं असतं. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माझं प्रत्येक वाक्य माझ्या हृदयापासून निघालेलं असतं. ते तुमच्यासाठी नसतं तर माझ्या शिवासाठीच असतं, बस. म्हणून माझी कथा कोण ऐकतं, कोण तिला चांगलं म्हणतो, कोण तिला वाईट म्हणतं, याच्याशी मला काहीच कर्तव्य नाही. मला 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 माझ्या महादेवाला आवडली पाहिजे. कारण ह्या एका भिकाऱ्यावर महादेवाने एवढी कृपा केली, एवढी कृपा केली, एवढी कृपा केली
अगदी 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 मातीतून उचलला ना आकाशात भिरकावला, अशी गत माझी केली गड्या देवाने. माझ्या जीवनातले अनुभव असे आहेत ना. लोक म्हणतात देव दिसत नाही, देव दिसत नाही. आई तुम्हाला एक सांगू, देव दिसतोच. देव प्रत्येकाला दिसतो. देव प्रत्येकाला दिसतो. तुम्ही म्हणाल आता आम्ही बघितलाय देव. सांगू तुम्हाला, तुम्ही सुद्धा देव बघितलाय. ताई, दादा, देव कधी दिसतो तुम्हाला सांगू? ज्या दिवशी आपले जवळचे मित्र, जवळचे नातेवाईक, सखे, सोयरे, जवळचे सगळे साथ सोडून देतात. दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळतो आणि मग मनुष्याच्या अंतःकरणामधून आर्त हाक येते, देवा आता तूच वाटव. मग त्याला नातेवाईक दिसत नाही, मित्र दिसत नाही, परिवार दिसत नाही, फक्त देव दिसतो. कारण शेवटचा पर्याय तोच असतो. तुका म्हणे तुझ सोडवी नको, तुका म्हणे तुझ सोडवी नको, तुका म्हणे तुझ सोडवी नको, तुका म्हणे तुझ सोडवी नको. क्या बात है लखन जी. काळ जेव्हा तुम्हाला घ्यायला येतो नाही, हा प्रसंग फार वाईट असतो. जीवनभर आपण कोणाचं चांगलं, कोणाचं वाईट, कोणाची निंदा, कोणाची मस्करी, कोणाची थट्टा. आणि ज्यावेळेस अंथरुणाला खेळतो ना, डोळे आपले असतात ते आपल्या घराच्या वरच्या बाजूला. आपल्याला आहे ना पलंगावर ठेवत नाही वर काही घरातले लोक. पलंगावरून कुठं घेता, खाली उतरून घेतात. आणि खाली उतरवल्यानंतर आपण वर भीर 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 बघतो, आपली वाचा बंद होते. वाचा सगळ्यात पहिले बंद होते, कान ऐकू येते. आणि आपल्या डोळ्यासमोर आपण जीवनभर केलेले चांगले आणि वाईट कर्म फिरायला लागतात. डोळ्यातून पाणी येतं. काय 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 जीवन जगलो आपण. डोळ्यातून पाणी येतं. यमाचे दूत समोर येऊन उभे राहतात आणि तेव्हा कळतं, हे केशवा, हे माधवा, हे महादेवा. उगाचच रे, उगाचच शेजारच्या माऊलीला त्रास दिला होता. हे देवा, उगाचच शेजारच्या दादाला त्रास दिला होता रे. शेवटी इथंच यायचं होतं रे. झाली चूक माझ्याकडून. पण एक सांगू, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आणि वेळ निघून गेलेली असते महाराज. आणि मग आपल्याला ही सगळी आठवण होती. हा, सांगू तुम्हाला एक वाक्य, एक दृष्टांत छोटा सांगतो, त्याच्यातून तुम्हाला कळेल ही कथा कशी ऐकायची. आणि वळेल सुद्धा. या विश्वाच्या पाठीवर एक राजा होऊन गेला. पुण्यवान राजांचं ज्यावेळेस नाव येतं ना,
पुण्यवान राजांचं तर सगळ्यात पहिलं नाव ज्या राजाचं येतं त्या राजाचं नाव काय होतं माहिती का? सीता मातेचे वडील. काय नाव आहे? जनक राजा. जनक राजा. जनक राजासारखा पुण्यवान राजा नव्हता. जनक राजासारखा पुण्यवान राजा नव्हता. आई जनक राजा श्रीमद भागवत देवादिदेव महादेवाचं शिव महापुराण अनेक ग्रंथ श्रवण करायचा, अनेक ग्रंथांचं पारायण करायचा, मोठी कथा व्यास बोलवायचा, कथा व्यासांना व्यासपीठ द्यायचा, स्वतः जनक राजा कथा ऐकायला बसायचा. कडे आई ऐका बरं का, 2 मिनिटात सांगतो. एका दिवसाचा प्रसंग आहे. कथा व्यासजी कथा सांगायला बसलेले आहे. जनक राजा खाली बसलेला आहे. जनक राजा खाली बसला, डोळे बंद करून जनक राजाने कथा श्रवण करायची. आई बरं का, श्रीमद भागवत कथा सुरू आहे. व्यासजी कथा सांगत आहेत आणि जनक राजा ज्यावेळेस कथेचं आयोजन करायचं ना त्यावेळेस आजूबाजूच्या परिसरातले राजे, जपी, तपी, संन्यासी, ऋषी, मुनी, सर्वसामान्य जनता, सेवक, शिपाई सगळे कथा ऐकायला यायचे. जनक राजाने कथा ऐकायला सुरुवात केली. व्यासांनी कथा सांगायला सुरुवात केली. ऋषी, जपी, तपी, संन्यासी, राजे, महाराजे कथा ऐकायला बसले. जनक राजाने कथा सांगायला सुरुवात करायची. पहिला दिवस सुरू झाला आहे. जनक राजाने सुरुवात केली भागवत कथेला. पहिला श्लोक मुखामध्ये घेतला. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्ण सच्चिदानंद स्वरूप भगवंताचं समोर मांडायला लागला. गोपालकृष्ण भगवंत कशी आहे? सत्यचित्त अधिक आनंद, ज्याच्या चित्तामध्ये सदा आनंद आहे, ज्याचं नाव परम आनंद आहे, ज्याचं नाव मुखामध्ये घेतल्यानंतर हृदयामध्ये साठवल्यानंतर जीवनाला नवीन कलाटी निर्माण होऊन जीवन सुखमय होतं, तो गोपालकृष्ण भगवंत. सुरुवात झाली कथा सांगायला. आई जनक राजाने डोळे बंद करून कथा ऐकायला सुरुवात केली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, जनक राजाचे डोळे बंद असायचे. काय म्हटलो मी? जनक राजाचे डोळे बंद असायचे. पण जनक राजाकडे बघून व्यासांनी कथा सांगायची. जनक राजाकडे बघून व्यासांनी कथा सांगायची. आई 3-4 दिवस झाले आणि मग 1 दिवस तिथले जपी तपी संन्यासी राजे ऋषी मुनी उठले आणि व्यास महर्षींकडे, व्यासजी आमचं काही चुकतंय का? म्हटले काय झालं? म्हटले आम्ही पण कथा ऐकायला येतो, पण तुम्ही जनकाकडे बघून कथा सांगता. याचं उत्तर आम्हाला पाहिजे. मोठे लोक, ज्ञानी लोक आपल्या मुखातून नाहीतर कृतीतून उत्तर देत असतात. कृतीतून, वागण्यातून कळतं की हा मूर्ख आहे का शहाणा आहे. तुम्हाला मी शहाणा आहे का मूर्ख आहे हे मी सांगायची गरज नाही. माझ्या वागण्यातून तुम्हाला कळल की हा माणूस शहाणा आहे की मूर्ख आहे. व्यास महर्षी काय म्हटले? ठीक आहे आई, दुसऱ्या दिवशी सांगतो म्हटले. दुसऱ्या दिवशी जनक महाराज कथा श्रवणाला असे बसले गड्या आणि व्यासांनी कथा सांगायला सुरुवात करावी. व्यासांनी कथा सांगायला सुरुवात केली आई आणि जनक राजाने कथा ऐकायला सुरुवात केली. जपी तपी संन्यासी ऋषी मुनी सगळे बसले कथा ऐकायला आणि जसं होतं तसंच पुन्हा जनकाकडे बघून कथा सांगायला सुरुवात केली. आई पण व्यासांनी काय केलं माहिती का? आपल्या सेवकांना बोलवून घेतलं आणि सेवकांना सांगितलं राठळ महाराज तुम्ही काय करा म्हणे, इकडं कथा सुरू झाली का तुम्ही तिकडं काय करा, तिकडं ना मंडपच पेटवून द्या कथेचा. सेवक म्हणले असं कसं काय? म्हणले नाही करा तुम्ही. आणि तो काय मंडप आपल्यासारखा कापडाचा नव्हता ना, सागवान मंडप होता. असा 5 खानांचा मंडप ज्याच्यामध्ये लोक बसले आणि मंडप सुरू झाला. त्या मंडपाला आग लावून दिली. आग सुरू झाली. आग पेटायला लागली आई.
आग पेटत 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 पुढं सरकायला लागली. आग पेटायला लागली पेटायला लागली पेटायला लागली. मंडप पेटायला लागला. पाठीमागं बसलेले होते शिपाई, जनसामान्य लोक. सगळ्यांच्या शरीराला आगीच्या लौकी लागायला लागल्या. चटके बसायला लागले. सगळे पळायला लागले, धावायला लागले, गागायला लागले, ओरडायला लागले, पळायला लागले. धाव 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 धावायला लागले. बघितलं आग 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 ओरडा सुरू झाला. उठून पळायला लागले. आग पुढं 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 पुढं. पहिल्या खणाचा मंडप संपून टाकला. दुसरा खण संपला, तिसरा खण संपला, चौथा खण संपला. पाचव्या खणापर्यंत मंडप पेटत 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 आला. आगीच्या लौका मोठमोठ्या व्हायला लागल्या. जनक राजाचे डोळे बंद आहे आणि 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 व्यास ऋषींचे डोळे बंद आहे. दोघांच्या शरीराला आग लागायला लागली. ऋषी, जपी, तपी, संन्यासी सगळे उठून उभे राहिले. राजे महाराजे सगळे उठून उभे राहिले. सगळे सैरा वैरा धावायला लागले. आणि बघता 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 जनक राजा ज्या चटईवर बसला होता त्या चटईला आग लागली. कडे आई चटई पेटायला लागली पेटायला लागली पेटायला लागली. पेटत 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 जनक राजापर्यंत आली. आता व्यासराज महर्षींनी नेत्र उघडले आणि नेत्र उघडल्यानंतर जनक राजाकडे बघितलं. हे जनका, अरे काय आता मरतो की काय? जनक राजाच्या मांडीला आग लागली. कडे आई आणि जनक राजाच्या मांडीला आग लागली. म्हटले जनका, अरे मरतो का काय? जनक राजाने डोळे उघडले आणि व्यासांकडे बघितलं. व्यास महर्षी, मला? अरे तुलाच ना बाबा, तुझी मांडी जळाली. काय जळालं? मांडी जळाली. जनकाचं उत्तर ऐका बर का आई. जनक राजाचं उत्तर ऐका. जनका, तुझी मांडी जळाली असं जेव्हा जनक राजाला सांगितलं तेव्हा जनक राजा काय म्हटले माहिती का? जनक राजा म्हटले, महर्षी व्यासजी, जे जळतय ते माझं नाहीये आणि जे माझं आहे ते कधी जळूच शकत नाही. अरे जे जळतंय ते काळाचं आहे, माझं नाहीये. देह हे काळाचे धन कुबेराचे. 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 अरे हा देह काळाचा आहे. उगवणारा सूर्य एक दिवस मावळणार आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे. उगवणारा सूर्य मावळतो, पुन्हा उगवतो, पण जन्माला आलेला जीव एकदा गेल्याच्या नंतर पुन्हा येईलच का याची शाश्वती नाही. लखन महाराज, मुसाफिर है तेराई पानी है. चार रोज की महिमा तेरी जिंदगानी है. तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है. तेरी देवर कुछ न साथ आएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. अपनी विद्रोह जो भी है वो उलझा है. जिंदगी हकीकत में क्या है कौन समझाए. क्या है कौन समझाए, क्या है कौन समझाए. समझने फिर ये मौका हाथ तेरे आएगा. सर उठा कर चलने वाला एक दिन तो कर खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढल जाएगा, 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 ढल जाएगा.
या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की मी अमर आहे, मी कधी मरणारच नाही. माणूस असा जगतो की कधी मरणारच नाही, आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. अहो, जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे. आज आहे तर उद्या नाही. इथं बसलेले लोक, अहो, कोरोना सारखी परिस्थिती डोळ्यासमोर आणा. अरे देवाने आपल्याला इथपर्यंत वाचवलं, फार मोठी गोष्ट आहे. दादा, कोरोनामध्ये दादा मी म्हणतो तोच जगला रे, त्याच्यावर फार मोठा भगवंताने आशीर्वाद दिला, तोच जगला, सगळे जगले नाही. अरे महासंकट आलेलं होतं, घराचे घर उद्ध्वस्त झाले, घराला वंश राहिला नाही रे, घराला क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माय आशा, वारे सावध तोडा माय आशा, वारे सावध तोडा माय आशा, वारे सावध तोडा माय आशा. पुढे उच्चार थोराय वंशाचा, राम राम स्मरा आधी, 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 राम राम स्मरा आधी. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, आयुष्य मानव देह. गणिले चार रात्र खाय, शत गणिले चार रात्र खाय, गणिले चार रात्र खाय, गणिले चार रात्र खाय. मध्ये बालको पीडा रोग क्षय, मध्ये बालको पीडा रोग क्षय, मध्ये बालक पीडा रोग क्षय, मध्ये बालक पीडा रोग क्षय. आया भजनाचे उरले ते पाहेगा. राम राम स्मरा आधी, 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 राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. बघा, हे जनक राजा होते ना. अजून 2 मिनिटं घेऊ का? जनक राजा सांगू का? नाही तर महादेव सांगायचे अजून आहे बा. बेलपत्र सगळं सांगायचं बरं का. ऐका ना, हे जनक राजा जेव्हा स्वर्गात गेले ना, यमदेवाच्या समोर गेले. हे जनक राजा यमदेवाच्या जेव्हा समोर गेले ना, त्यावेळेस यमदेव म्हटला की जनक राजा, काय म्हटलो पहिल्यांदा मी, विश्वामध्ये सगळ्यात पुण्यवान राजा कोण? जनक. आणि काय झालं, यमाने काय सांगितलं, जनकाला काय दाखवायचं माहिती का? जनकाला नरकाचं तोंड दाखवायचं. एक 5-10 मिनिटं थांबा फक्त, त्यांना म्हणा 10 मिनिटं. बघा, जनक राजाला कोणाचं तोंड दाखवायचं? कोणाचं लक्ष आहे का तुमचं? नरकाचं तोंड दाखवायचं, नरकाचं. जनक राजा म्हटला, चुकून सुद्धा, जनक राजा काय म्हटले, चुकून सुद्धा माझ्याकडून कधी पाप झाल्याचं मला आठवत नाही. आणि मग मला नरकाचं तोंड का बरं दाखवायचं बुवा? काय माझ्याकडून चूक झाली? म्हणून यमदेवाला काय म्हटले, यमदेवा, मला तरी मी कधी चुकून पाप केल्याचं आठवत नाही. तुम्ही जर मला नरकाचं तोंड दिसावं अशी शिक्षा दिली असेल तर ती योग्यच असेल, पण फक्त मला आठवण करू द्या की मी पाप कुठं केलं. ऐका बरं का, जनक राजाने ज्यावेळेस असं यमदेवाला विचारलं, यमदेव म्हटले, एकदा तू देवपूजा करून राजवाड्याच्या बाहेर निघाला आणि रस्त्यामध्ये गाय चरत होती, तर त्या रस्त्यातून तुला जायचं होतं, तुझा रथ जाणार होता, म्हणून गाय बाजूला उसकली. काय केलं? गाय बाजूला उसकली, म्हणून तुला नरकाचं तोंड दाखवायचंय.
जनक राजा म्हटला नुसतं गाय बाजूला हुसकली आणि तुम्ही डायरेक्ट नरकाचं तोंड दाखवू राहिले. जनक राजाला काय सांगितलं माहिती की यमदेवाने, दुसरं कोणी असतं तर ठीक होतं. आपण काय म्हणतो, अरे बाकीच्यांनी चुका केल्या ठीक आहे, तू चांगला शहाणा आहे ना, म्हणतो ना आपण. बाकीचे बडबड करतील ठीक आहे, पण तुम्ही चांगले शहाणे आहे ना, असं आपण म्हणतो ना. ऐकून घ्या. एका जणाला मी सांगितलं, कीर्तनात आणि कथेत बडबड केली का माणूस पुढच्या जन्मात काय होतो, बेडूक होतो. काय होतो, खरं आहे ते, खरं प्रमाण आहे ना. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊनी जन्मा येईल. प्रमाणे पुढच्या जन्मात बेडूक होईल. कथा पूर्ण ऐकणं झाली आणि घरी गेलं एक लेकरू. घरी गेलं आणि त्याची आई आणि तो कथा ऐकायला यायचा. वडिलांना सांगितलं, पप्पा पप्पा म्हणे आम्ही कथा ऐकायला गेलो होतो. मग तेवढ्यात त्याची आई म्हटली, अहो खरंच खूप चांगली कथा आहे म्हणे, ते महाराज फार सुंदर सांगतात, म्हणजे मी फार सुंदर सांगतात म्हणे. ते म्हटले हो का, मग मी पण शनिवारी मला सुट्टी राहील, मी काय करेल कथा ऐकायला येईल म्हणे. तेवढ्यात ते पोरग काय म्हणतं माहिती का, अहो पप्पा काही येऊ नका म्हणे, महाराज किती बी भारी कथा सांगत असते तरी महाराज पुढच्या जन्मात बेडूकच होणार आहे म्हणे. म्हणे का बरं, म्हणे महाराजांनीच सांगितलंय जो कथेमध्ये जास्त बडबड करील ना तो बेडूक होईल. मग महाराज, अहो ते सांगणाऱ्यांना नाही, ते ऐकणाऱ्यांना लागू आहे. इथं वर बसणाऱ्यांना नाही, खाली बसणाऱ्यांना लागू आहे ते. होय का नाही काळे महाराज, खाली बसणाऱ्यांना ते लागू आहे. म्हणून तुम्ही पण बडबड नका करू, खाली बसणाऱ्याला जरी लागू असेल तर. काल पण ते आले होते, पडले. कोण पडलं होतं काल, लागलं का नाही ना, इथं स्टेजवरून पडले ते, फार मोठं, इकडे बसले तरी चालू. जनक राजा म्हणे एवढी मोठी शिक्षा, म्हणे अरे तू शहाणा आहे, तू उसकली म्हणून शिक्षा, बाकीच्यांनी उसकली असती ना काय, त्यांना काय शिक्षा काय दिली नसती. अरे तू हिंदू आहे, तू हिंदू राहून गायची सेवा करत नाही. मुसलमानानं गाय कापली, आता त्याला काय त्या गायीचं महत्व, तू नरकात जाशील. मग नरकाचं तोंड कोणाला दाखवायचं आता, इको कमी करा, जनक राजाला. नरकाचं तोंड जनक राजाला दाखवायचं. ऐका बरं का, हे सगळं घडवून आणलं कशासाठी ऐका. जनक राजा नरकाच्या तोंडी गेला आणि आई नरकाच्या समोर जनक राजाला उभं केलं, रवरवती कुंभी पाक नरकाच्या समोर, आणि नरकाचे दरवाजे उघडले. आणि जसं नरकाचा दरवाजा उघडला, नरकामधल्या लोकांनी जनक राजाचा चेहरा पाहिला आणि पाहिल्या पाहिल्या म्हणले, जनक महाराज की. जेवढे जेवढे जय म्हणले तेवढे नरकातून उचलले, स्वर्गात टाकले. एवढा पुण्यवान राजा होता. जनक राजाचं नुसतं तोंड पाहिलं तरी पण नरकातले लोक स्वर्गात गेले आणि नरकाचं दार बंद केलं, जनक राजाला स्वर्गात नेलं. फक्त निमित्त होतं, काही थोड्या चुकांमुळे नरकात गेले होते, ते तिकडे न्यायचे होते. ही सगळी देवाची लीला असते. ऐका, हाच जनक राजा यमदेवाकडे जात असताना मध्ये अर्जुनांचे सर्वात मोठे बंधू उभे होते. कोण? धर्मराज युधिष्ठिर. आणि त्याच्या बाजूला कर्ण उभे होते. कर्ण, महारथी कर्ण. हे कर्ण उभे होते. कर्ण उपाशी होते. त्यावेळेस कर्णाने देवाला, यमाला प्रश्न विचारला, यमदेवा मला भूक लागली, मला जेवण का बरं भेटत नाही. त्यावेळेस यमदेव म्हटले, तू जीवनामध्ये कधी अन्नदान केलेलं नाही, तू सगळी दानं केली पण तू अन्नदान केलं नाही. म्हणून मग म्हटले, माझं पोट कसं भरल, मला जेवण कसं मिळेल. धर्मराजाकडे पंगत चालायची आणि म्हणून मी काय करायचो, आता माझ्याकडे किती लोक जेवतील आणि तिकडे किती लोक जेवतील, त्यापेक्षा मी काय करायचो, फक्त त्याच्याकडे काय करायचो, बोट करून द्यायचो. जा तिकडे पंगत चालू आहे, दुसरं काही दान लागत असेल तर माझ्याकडून घेऊन जा. आणि म्हणून मी त्याच्याकडे फक्त बोट करायचो.
यमदेव म्हणले कोणतं बोट करायचं? म्हणले हे बोट करायचं. कसं पाठवायचं? म्हणले असे जा. म्हणले एक काम कर, ते बोट फक्त ओटावर ठेव तरी तुझं पोट भरतंय. नुसतं अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं तरी स्वर्गामध्ये अन्न मिळालं, यमलोकामध्ये अन्न मिळालं. एवढं अन्नदानाचं महत्व आहे. हे सप्तधान्य इकडं का ठेवता माहिती का दान करतात? 7 दिवस तुम्ही संत पंगती देतात, 7 लोकांना ते भाग्य प्राप्त होतं. मग बाकीच्या लोकांना सुद्धा संत पंगत देण्याची इच्छा असते. बाकीच्या लोकांना सुद्धा या कथेमध्ये काहीतरी खारीचा वाटा लागतो. मग संत पंगत 7 जण देतील, बाकीचे तर नाही देऊ शकणार ना. प्रत्येक जण तेवढा बलाढ्य नसेल किंवा प्रत्येकाची इच्छा असून त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल. मग बाकीचे लोक सप्तधान्य या ग्रंथाला म्हणजे महाराजाला मला दान करतात, जेणेकरून ते सप्तधान्य मी घरी घेऊन जात असतो आणि त्या अन्नदानाचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. म्हणून हे सप्तधान्य दान करत असतात. हे मी बसल्यानंतर कोणाला मागत नाही, ज्याची इच्छा असेल तो देईल. कारण अन्नदान हे स्वतःच्या मनाने करावं, मी मागून तुम्ही नाही देऊ. किंवा अर्थदान इथं एक लक्षात ठेवा, ते दान करताना माणूस ते मिळत असतं. असो, आपण पुढे जाऊ. आज नारद मुनींची एंट्री ना मारुतीराय बनवली. नारद मुनी वेळ आहे ना, मी थोडीशी नारद मुनींची कथा सांगतो ना 5 मिनिटं, म्हणजे मग तुम्ही नारद मुनींना घेऊन या. आहे ना वेळ? सांगू का? कारण आहे बघा, बेलवपत्र सांगितलं, रुद्राक्ष बाकी, विभूती महात्म्य बाकी आहे. फार गोड विभूती महात्म्य आहे, तेही मी तुम्हाला सांगेल. आपण सुरुवातीला विभूती महात्म्याने सुरुवात केली होती, पण काय झालं, बेलपत्रावर आलो. आता बेलपत्र सुद्धा अजून पूर्ण झालं नाही, पण नारद मुनी येणार म्हणून तुम्हाला नारद मुनींची थोडीशी कथा सांगतो. ऐका, तुम्ही ऐकलेली नाही. हा मी सांगतो ना, तुम्ही ऐकलेली नाही. ऐका, आणि ऐकली असेल तर नाही म्हणा गडीवर. आता मी कसं आहे, वर माझ्या हातात माहिती आहे का नाही? ऐका, शिवमहापुराण ग्रंथामध्ये आलेली ही महापुराण ग्रंथामधली नारद मुनींची कथा, हीच कथा श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आलेली आहे आणि हीच कथा पद्मपुराणात आलेली आहे. ऐका, विष्णू पुराणामध्ये ही कथा आलेली आहे, ब्रह्मपुराणात सुद्धा आलेली आहे. अशा अनेक पुराणांमध्ये आलेली. सणाकडे गेला होता पत्नी मागायला देवाकडे, आणि देवाकडे गेला आणि देवाला काय म्हणले, तुझ्याकडे किती आहे? 16,000. मग एक काम कर, तुझ्यातली एक मला दे. देव काय म्हटले होते? हा, तुम्हाला सगळं माहिती. काय म्हटले? जिच्या घरात मी नाही तो तुम्ही ती घेऊन जा. आता नारद दरवाजावर गेले आणि काय म्हटले? देव आहे का? मधून देव म्हटले, हात धुवून राहिलो, थांब, जेवण झालं, नारदा काय काम आहे? प्रत्येकाच्या घरात नारद आले, म्हटले देवा असं कसं काय? मग काय झालं, विश्वमोहिनी स्वयंवर होता. हे थोडक्यात चाललं बरं का, आता जास्त लांबवायचं नाही म्हणून. विश्वमोहिनी स्वयंवर होता आणि विश्वमोहिनी स्वयंवरामध्ये देवाचं काय मागितलं नारदानं? रूप मागितलं. आता रूप मागितलं नारदाला, देवाने नारदांना सांगितलं नाही का मी तुला कोणतं रूप दिलं, किंवा नारदाने कोणतं विशिष्ट रूप मागितलं नाही. देवाचे अनेक अनंत रूपे, अनंत रूपे अनंत वेशे देखील या त्यासी, है ना, अनंत रूपे. मग रूप कोणतं दिलं? कोणतं रूप दिलं? माकडाचं रूप दिलं. आता विश्वमोहिनी एवढी सुंदर, हे हार घेऊन जायचं आणि तिच्या समोर उभं राहायचं. आता विश्वमोहिनीला समोर उभं राहिल्यानंतर ती त्याच्याकडं तोंड फिरवून घ्यायची. हे काय चालली पुढं, हे माकड कसं काय मी त्याच्या गळ्यात? याला वाटतं मला नीट पाहिलं, कारण मी सुंदर असेल सगळ्यांमध्ये, असं नारदाला वाटत होतं ना, कारण तो सुंदरच आहे ना. मग पुन्हा नारद विश्वमोहिनी समोर जाऊन उभे राहायचे. असं प्रत्येकाकडे जात 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 नारद परत जायचं. पण बस महाराज, बस बघा, असं प्रत्येकाकडे महाराज, असं प्रत्येकाकडे हार घेऊन जायची. नारद पुन्हा येऊन उभे राहायचे, का माझ्या गळ्यात हार घालेल बा. पण आता ती घालणार होती का? नाही. आणि जेव्हा नारदाने पाण्यामध्ये स्वतःची प्रतिमा बघितली, कोण होतं? नारदाला आला राग आणि नारद गेले देवाकडे गेलं. म्हणले तुम्हाला असं करायचं नव्हतं, अमकं तमकं धमकं भरपूर झालं. आता ते तेवढं नाही सांगत. मग ते पुढं रावण, हे जय विजय, ती कथा तुम्हाला नाही सांगायची, मला एवढं सांगायचं. नारदाला राग आला, नारद तिढून निघाले.
देवाकडे गेले. देवाला सांगितलं. नारदाला राग आला. देवाने नारदाला शांत केलं. शांत केल्याच्या नंतर नारदाला विचारलं, तू कुठं होता? म्हणे मी तपश्चर्या करत होतो. म्हणे कुठं करत होता? म्हणले अशा अशा गुफेमध्ये करत होतो. मग तू तिथून आला? म्हटले हो मी तिथून आलो. ऐक, ही चूक तुझी नाही आहे. तू नेहमी देवाचं नाव सुद्धा मुखामध्ये घेऊन तुला काम वासनेनं पीडित केलं. ही चूक तुझी नाही आहे. मग ह्याच कामाने कामदेवाने एकदा देवादिदेव महादेवाला सुद्धा पीडित केलं होतं. म्हणले असं? म्हणले हो. ऐका बरं का, आता कथा सुरू पुढची, मागचं जास्त लांबवायचं नव्हतं मला. काय झालं, ज्यावेळेस शिव पार्वती विवाह करायचा होता त्या प्रसंगाला महादेव विवाहासाठी तयार नव्हते. महादेव विवाहासाठी तयार नव्हते म्हणून सगळ्या देवांनी युक्ती केली. कामदेवाला ते काम सोपवलं. तू काय करायचं, तुझी पत्नी रतीला घेऊन देवादिदेव महादेवाला काय मारायचा? बाण मारायचा. आणि महादेव कामपीडित होतील आणि मग विवाहाला तयार होतील. पण ते कोण आहे? महादेव आहे. हो. मग आता असं ठरलं. कामदेव काय केलं? कामदेव आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. कामदेव कशाच्या झाडावर जाऊन बसला? आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. आणि आंब्याच्या झाडावर जाऊन बसलेल्या कामदेवाने रतीला सोबत घेऊन धनुष्याला बाण लावला. आणि तो बाण जसा उचलला कुठं सोडला? देवादिदेव महादेवाला सोडला. आणि महादेवाला ज्यावेळेस बाण लागणार तर महादेवाचा तिसरा नेत्र उघडला आणि त्याच्यातून क्रोधाग्नी निघाला आणि कामदेवच जाळून टाकला. कारण महादेवाला त्याचा काही फरक पडणार? कामदेव पत्नी रती सहित कामदेव पूर्ण जाळून खाक केला. आणि मग सगळे देव त्राहिमाम 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 कुठं गेले? कैलासात गेले. आणि कैलासात गेल्याच्या नंतर महादेवाकडे गेले. आणि महादेवाकडे गेल्याच्या नंतर सांगायला लागले, देवा तुम्ही त्या कामदेवाला जाळून टाकलं. आता जर कामदेव नसेल तर विश्वचक्र चालेल कसं? मग विश्वचक्र चालणार नाही. ही विश्वाची उत्पत्ती वाढणार नाही. तुम्ही जे विश्व निर्माण केलं, ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केलं आणि महाविष्णूच्या आज्ञेनं चालू आहे, ते चालणार नाही. मग कामदेवाला जिवंत करा म्हटले. कामदेवाला जिवंत करा असे सगळ्या देवांनी विनंती केली. मला किती वेळ आहे सांगता का? 5 आले. आणि मग आता 5 मिनिटं. कामदेवाला जिवंत करण्यासाठी महादेव आले. आता अगदी महत्वाचा मुद्दा आहे का? कामदेवाला जिवंत करण्यासाठी महादेव आले आणि महादेवाने कामदेवाला जिवंत केलं. आणि कामदेवाला जिवंत केल्यानंतर सगळ्या देवांनी सांगितलं, जर कामदेवाला पुन्हा कोणी जाळून टाकलं तुमच्या नंतर किंवा मारलं तर विश्वाची उत्पत्ती थांबून जाईल, काम राहणार नाही. मग कामदेवाला वरदान द्या म्हटले. मग कामदेवानी रतीला महादेवाने वरदान दिलं, तुला जगात कोणीच मारू शकत नाही. म्हणून सगळ्यांना काम आहे, पण त्या कामावर नियंत्रण महादेव करत असतात, देव करत असतात, संत करत असतात. आता पुढे चला. कामदेवाला वरदान दिलं, पण कामदेवाला वरदान दिल्यानंतर कामदेव देवादिदेव महादेवाला काय म्हटले माहिती का? देवा तू मला जाळलं होतं, मला वरदान दिलं, पण तू अशा एका व्यक्तीला, अशा एकाला जाळलंय, त्याची काही चूक नव्हती. महादेव म्हटले, मी तुझ्याशिवाय कोणाला जाळलेलं नाही. म्हणले, देवा मी ज्या आंब्याच्या झाडावर बसून तुला बाण मारला ना, मी जळालो तेव्हा ते आंब्याचं झाडही जळून खाक झालं. महादेव काय म्हटले माहिती का? ते जरी चुकून जळालं असेल, तुला मी किती वरदान दिले? 1. मी त्याला 3 वरदान देईल म्हटले. त्या आंब्याच्या झाडाला मी 3 वरदान देईल. त्या आंब्याच्या झाडाला पुन्हा जिवंत केलं आणि त्या आंब्याच्या झाडाला पहिलं वरदान माझ्या महादेवाने दिलं. जगामध्ये, विश्वामध्ये, नुसतं भारतात नाही, विश्वामध्ये कुठंही तुझं फळ फळांचा राजाच राहील. जगात कुठेही जा, फळांचा राजा कोण आहे? आंबा. तेवढ्यावर महादेव थांबले नाही. महादेवाने सांगितलं, मी तुला दुसरं वरदान देतो. ते असं आहे की तुझे पानं ज्या वेळेस कुणाच्याही घरात मंगल घटिका असेल, मंगल कार्य असेल, मंगल कलश असेल,
तुझ्या पानांचं तोरण करून घरात बांधल्या जाईल, त्याच्याशिवाय मंगल कार्य वाटणार नाही. आंब्याच्या फळाला वरदान दिलं, आंब्याच्या पानांना वरदान दिलं. आता आंब्याला तिसरं वरदान देवादिदेव महादेवाने दिलं की म्हटले, तू ज्या वेळेस हे आम्रवृक्षा, तू ज्यावेळी म्हातारा होशील, तुला फळ येणार नाही, तुझे पानं गळून पडतील, तुझे लाकडं सुकून जातील. विश्वामधला कोणताही यज्ञ राहू दे, तुझ्या समिधा म्हणजे तुझे लाकडं वापरल्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होणार. म्हणून यज्ञामध्ये काय वापरतात? आंब्याच्या बारीक समिधा वापरतात. मंगल कार्याला घरामध्ये आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. आणि आंब्याचं फळ हे फळांचा राजा म्हणून देवादिदेव महादेवाला प्रिय आहे. असे वरदान दिले. हे कोण कोणला सांगू राहिलं? हे विष्णू नारदाला सांगू राहिले, बाबा तुझी चूक नाहीये, तू ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्या ठिकाणी उभं राहून कामदेवाने महादेवाला बाण मारला होता आणि त्या जागेचा तो असा महिमा होता की तू कामपीडित होऊन माझ्याकडे आला आणि पत्नी मागायला लागला. असे नारद मुनी जगतवंद्य आहे, ज्याच्या मुखामध्ये फक्त देवाचं नाव आहे. असे नारद मुनी आता या ठिकाणी प्रगट होणार आहे. सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि नारद मुनींचं साक्षात महादेव आज नारायणाला घेऊन आलेले आहे. या नारद मुनींना पुढे आले, रस्ता मोकळा सोडा.
विना हातात धरा, विना विना विना. बस 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 बस. आपली कथा अजून बाकी आहे, वेळ कमी राहिला. या ठिकाणी आमचे जिवलग परम मित्र परम स्नेही तुम्ही ज्यांना सगळेच ओळखतात, आदरणीय अनिल भाऊ माळी या ठिकाणी उपस्थित झाले. भाऊ पुढे या ना. आदरणीय बिका भाऊ हेही या ठिकाणी उपस्थित झाले. माझे जिवलग मित्र, अगदी जिवलग स्नेही आपले ओम साई दूध डेअरीचे संचालक आदरणीय अश्विन भाऊ महाजन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्यासोबत अजून आमचे दादा, आता माझ्या मुखातून नाव राहिलं, सुरेश बघा सगळे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत मंडळाच्या वतीने टाळी वाजव सगळ्यांनी. या ना पुढे या, थोडं बसा, 2 मिनटं बसा. तिथं बसावं. बघा या इथं पाठीमागं मला सुद्धा माहीत नव्हतं की इकडं मंदिर आहे. बडे बाबाचं मंदिर आहे का? या ना बाळांनो, इकडे या, पुढे या. हे सगळे लेकरं आहे ना, बघा त्यांचं वय, तरुण मुलं आहेत, पण माणसाने कोणाच्या तरी सेवेत राहावं. या पुढे या. तुमच्यासाठी आम्ही एक गाणं म्हणणार आहे. या पुढे या, बसा तिकडे, पुढे बसा. बडे बाबाच्या मंदिराची सेवा ते करत. बडे बाबा कोण माहिती तुम्हाला? आता कसं लखन महाराज, काल आम्ही मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची कथा थोडक्यात सांगितली की कवी नारायणाचा अवतार म्हणजे बडे बाबा आणि शिव म्हणजेच हरिनारायणाचा अवतार म्हणजे शिवगोरख. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करायचा. नमो पार्वती पते हर हर महादेव. बोला बाबा बंगाल फिरून आला रे बाबा बंगाल फिरून आला रे बाबा बंगाल फिरून आला रे बाबा बंगाल हेलो बाबा बंगाली बंगाली बाबा बंगाली बंगाली बाबा बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 बोल मच्छिंद्रनाथ महाराज की जय, महाराज की जय.
बसा बसा बसा. बस त्यांच्यासाठी सुद्धा वाजवा ज्यांचं आता मी नाव सांगणार आहे. तुम्ही आधीच नका वाजवीत जाऊ ना. तुम्ही अशी गंमत केली. एक ठिकाणी मी कथेला जायला होतो. अनिल भाऊ, मी काही बोलू द्या, काही बोलू द्या, तेवढं की टाळ्या वाजून मोकळे, काही बोलू द्या. मी एवढा हवेत म्हणलं काय रिस्पॉन्सिबल, काय कथा आहे. अहो मी काही बोलू द्या, काही बोलू द्या, ते टाळ्या वाजून मोकळे. महाराज शेवटच्या दिवशी पाकिट पाहिलं मी. लखन महाराज म्हणे काय. म्हणलं घ्या टाळ्या वाजून आता काय. तुम्ही टाळ्या नका वाजून देऊ बरं का मला. असू द्या. एक लक्षात ठेवा, माझी तरी टाळी वाजवण्याची क्षमता कोणामध्ये नाही. माझ्या डोक्यावर हात त्या महादेवाचा आहे. मी आजपर्यंत माघार नाही कुठंच. आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये माघारच नाही, प्रगतीच आहे. त्याची कृपा आहे. असो, काय करायचं माहिती का, मन मोकळं ठेवायचं. सगळ्यांचं चांगलं व्हावं असं जर आपल्याला वाटलं का आपलं चांगलं होत असतं. कुशित बुद्धी, निंदा वृत्ती मनातून काढून टाकायची. बघा, म्हणून आज हा कथेचा आपला कितवा, 4था दिवस ना. तोही नाही 4थाच आहे. तोही संपत आला. 5 मिनटं बाकी आहे. आज रुद्राक्ष महात्म्य, विभूती महात्म्य राहून गेलं. आणि बिल्वपत्र महात्म्य थोडक्यात सांगितलं. नारदांची कथा तुम्हाला मी आज सांगितली. उद्या थोडक्यात रुद्राक्ष महात्म्य, विभूती महात्म्य सांगून कथेला सुरुवात करू. धनप्राप्तीचा उपाय तुम्हाला आजही सांगायचा राहून गेला. तुम्ही लवकर येत नाही. मी आज सांगून टाकणार होतो. मी आज डायरेक्ट 8:30 लेडी येऊन बसेल होतो. तुम्ही उशिरा येतात. म्हणून ही कथा ज्या मंडळाने आयोजन केलेली आहे, हे मंडळ मागच्या वर्षी कथा झाली नाही अनिल भाऊ आमची. कारण या मंडळातील जे तरुण आहेत, वैयक्तिक कोणी काही पैशाने प्रबळ बलाढ्य नाही आहे. जो काही कार्यक्रम आहे तो वर्गणीतून आहे. स्वतः काय थोडेफार टाकतात ते, कारण कमी आल्यावर त्यांनाच टाक नाही, कोण टाकतं. म्हणून कालही मी सगळ्यांना सांगितलं, तुम्ही या ग्रंथावर 1 रुपया दान कमी करा गड्या, पण त्यांना तुम्ही पावती द्या. ते काय ते तुमच्याकडून पैसे डायरेक्ट घेऊन टाकत नाही, तुम्हाला पावती देतात. कारण हा जर कार्यक्रम व्हावा या परिसरामध्ये, शिवरात्रीचा महापर्व काळ आहे, शिवरात्रीला परिसरात कार्यक्रम नाही, आणि हा कार्यक्रम इथं व्हावा जर तुम्हाला वाटत असेल ना, तर त्यांना तुम्ही पावती फाडून दिली पाहिजे. मी काय म्हणतो, कालही सांगितलं, 100, 200, 500 रुपयानं आपल्याला काहीच फरक पडत नाही. पडून गेले समजा खिशातले आपल्या, पण देऊन टाकत जा. कारण त्या 500 रुपयाने त्यांना खूप मोठा फरक पडतो. कारण की तुम्ही देणारे एकच आहे, पण तुम्हाला स्वतःला असं वाटतं की मी देणारा एकटाच आहे, पण त्या घेणाऱ्यांसाठी तुम्ही अनेक आहे. जेव्हा थेंबे थेंबे तळे साचे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी मदत केली पाहिजे. मोठे लोक येतात ते मदत करतातच, पण आपलंही काहीतरी योगदान पाहिजे ना. म्हणून म्हटलो, एखाद्याने 21, 11 दिले असतील, 51 दिले असतील, पगार झालेला नसेल, परत 101ची 151ची पावती फाडून जा, काय फरक पडत नाही, आहे का नाही. आणि तिथं पावती पुस्तक असतं, ते मुलं घेऊन बसतात. येताना ती पावती फाडून घ्या. मागच्या वर्षी कार्यक्रम झाला नाही, त्याला कारण आहे, ज्यांनी नारद मुनींचा वेश धारण केला आहे. जीवन बघा किती परीक्षा घेतं, कठोर. हा फोटो लागलाय ना, हा त्यांचा मुलगा आहे. आई, अहो थोडंसं काही दुःख आलं जीवनात का राखेल वाचायला पळाते लोक, थोडं काही झालं का आत्महत्या करायला पळते. हे दुःख सोपं आहे. एकुलता एक पोरगा होता. आज तो माणूस नाचतच नाही, तो माणूस एकटा नाचतोय आणि आपण सगळे टाळी वाजवतोय. त्याच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे, पण लोकांसाठी आज तो हसतोय, नाचतोय. हा आनंद तुम्हाला मिळावा ही त्याची इच्छा आहे. हा जो गेला ना,
अनिल भाऊ मागच्या वर्षी इतकं इन्व्हॉल्वमेंट होतं या पोराचं, बरं त्याला राग येत नव्हता. सगळ्यात विशेष गोष्ट अशी होती, त्याला कोणी काही म्हणा, त्याला कोणी हसलं, विनोद केला, काही म्हणलं कोणी, हा कुणाला आहे ना तो हसून द्यायचा, महाराज हसून द्यायचा, मोकळा व्हायचा. तरुण पोरगा होता, आईबापाचा आधार होता. काहीच नाही हो, रात्री गप्पा मारल्या त्या पोराने, सकाळी दुसऱ्या दिवशी निघून गेला. एक लक्षात ठेवा, मागाशीच बोललो, जीवन पाण्याचा बुडबुड आहे. कोणत्या दिवशी आपल्याला बोलवणं येईल माहीत नाही. या मंडळाने दुसऱ्या वर्षी कार्यक्रमच केला नाही. केली होती त्यांनी तयारी, नाही झालं शक्य. एक लक्षात ठेवा, घर जरी असलं त्याला 4 खांब आधाराचे असावे लागतात. एक खांब जर गळून पडला ना तर घर सुद्धा ठिसूळ होऊन जातं, कधी कोसळल माहीत नाही. या मंडळाचा मुख्य आधार होता, या लेकरांच्या मनामध्ये बसलेला होता. हे पोरं आहे ना, मी त्यांना पहिल्या दिवसापासून म्हणतो, तुमच्यात कोणीतरी कमी वाटतं रे, तुमचं मंडळ छोटं झालं काय? मंडळ छोटं नाही झालं हो, मोठ्या मानाचा माणूस निघून गेला. तरी ते दुःख अंतकरणामध्ये लपवून ह्या मंडळामध्ये मी नाही सांगत, आमचे भोसलेदाजी सांगतात, ह्या मंडळामध्ये सगळ्यात पुढं सेवेला कोणी असेल तर येशी भाऊ म्हणे. सांगा बरं, एवढं मोठं दुःख आलं का आपल्या कधी? एक लक्षात ठेवायचं, जीवनामध्ये जर जीवन संपवावं वाटलं, आत्महत्या करावी वाटली ना, तर या नर्मदेश्वराच्या मंडळातील येशी भाऊंना आठवायचं आणि येशीला ताईला आठवायचं. ते कसे जगत असतील? पोटचा पोरगा निघून गेला, आधार होता, म्हातारपणाची काठी होती ती, तो निघून गेला. कसे जगत असतील ते त्या महादेवाच्या भरोश्यावर जगू राहिले ना. त्यांनी भक्ती सोडून दिली का? थोडं काही झालं का आपण नाही अहो, हे त्यांचं जेव्हा मी काहीच सांगत नाही, मी ते सांगण्यासाठी बसलोच नाही, पण हे एवढं नुसतं ऐकलं ना, दुश्मनाला ढसाढसा रडू येईल. हा प्रसंग आहे. आपल्याला आजची कथा संपल्यानंतर सगळ्यांनी कथा संपल्यानंतर उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली नाही, आदरांजली द्यायची. कार्यकर्ता होता मंडळाचा, आदरांजली द्यायची आणि सगळ्यांनी सांगायचं, देवा आमच्या कुणालनं ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी लई धावपळ केली होती ना, बस आजची कथा ऐकली ना त्याचं पुण्यगड्या त्याला भेटू दे. फक्त स्वर्गात सुखी कर, त्याच्या आईबापाला तरी बरं वाटेल की स्वर्गात माझा पोरगा सुखी झाला. बस जाताना एवढीच मागणी मागायची आपण. म्हणून मी त्या देवादिदेव महादेवाला सांगेल, अशी वेळ कोणावर येऊ देऊ नको गड्या, कोणावरच येऊ देऊ नको. कारण जीवनामध्ये 3 गोष्टी लय महत्त्वाच्या आहे. बाल्य अवस्थेत असताना आई वडील सोडून जाणे, तारुण्य अवस्थेत असताना पती सोडून जाणे आणि म्हातारपणामध्ये एकुलता एक मुलगा सोडून जाणे. सगळ्यात मोठे दुःख. कारण की बाल्य अवस्थेमध्ये जर आई वडील सोडून दिले, त्या लेकरांनी जगायचं कोणाच्या भरोश्यावर? अरे तारुण्य अवस्थेमध्ये पती जाऊ द्या, जिका भाग्याची आहे तिचा पती तिचा देव. जिचा पती गेला तिला विचारा, जिचा आहे तिला लवकर कळणार नाही गड्या. हा पती म्हणजे कोण? पती म्हणजे पत्नीचा सगळ्यात मोठा आधार. मी तुम्हाला सांगू ये काही, तुम्ही माहेरात होता ना, तुम्हाला तुमच्या वडिलांसारखा जीव कोणी लावला नसेल. सासरात आलात सासूसारखा अधिकार नाही, सासऱ्याशिवाय आधार नाही, दिराशिवाय पदर नाही आणि तरी सुद्धा तुमची कोणलाच कदर नाही. कारण तुमच्या नवऱ्याशिवाय तुम्हाला दुसरा कोणताच आधार नाही, आधारच नाही. बाईला जीवनाचा आधार कोणाचा? तर फक्त तिच्या नवऱ्याचा. बस
हे नाते ना इथं भेटले आपल्याला, सांभाळा, जपा. एकतेमधून लई देव करायची गरज नाही हो. हे बेलपाणी एकदा घ्या, मृगमुखी करा, महादेवाला अगदी मोकळं मन करून अर्पण करा. महादेव प्रसन्न होतो. महादेव प्रसन्न करणं मोठी गोष्ट नाही, पण जीवन जगत असताना महादेव प्रसन्न करत असताना कर्म करणं मोठी गोष्ट आहे. अहो तुम्ही किती महादेवावर टँकर भर पाणी केलं, कर्म जर चुकीचे केले तर त्याची शिक्षा भेटणार म्हणजे भेटणारच. आपल्या कथेचा वेळ झालेला आहे. आरतीची तयारी करा. उद्या उरलेली कथा आपण पूर्ण करू. आणि पुन्हा एकदा माझ्या जड शब्दांनी आपल्या कुणाल दादाला निरोप देताना मला फार वाईट वाटतं. त्याला भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. सगळ्यांनी उभं राहा आदरांजली देण्यासाठी. बाकीच्यांनी आरतीची तयारी करा.